In the last lecture, we have studied about what is meant by taxon. Then nextly we have studied about units of classification, ज्याच्यामध्ये आपण बघितलं स्पीसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, सब किंगडम, किंगडम. बघा, त्याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं, स्पीसीज जर कन्सिडर केली तर स्पीसीज हे असं रँकिंग आहे जे जीनसच्या बिलो असतं, बरोबर. आणि बायनॉमियल त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. त्यानंतर नेक्स्टली वी स्टडी अबाउट द जीनस. जीनस जर कन्सिडर केला तर इट्स अ कॅटेगरी किंवा रँकिंग ग्रुप जर कन्सिडर केला तर इट इज लार्जर दॅन द स्पीसीज. त्याच्यामध्ये आपण बघितलं एक्झाम्पल पॅन्थेरा हा जीनस आहे टायगर, लिओपॉड आणि लायनचा, बरोबर. त्यानंतर आपण बघितलं फॅमिली जी की जीनसपेक्षा लार्जर असते. त्यानंतर ऑर्डर इज लार्जर दॅन द फॅमिली, क्लास इज लार्जर दॅन द ऑर्डर, फायलम इज लार्जर दॅन द क्लास, मग फायलम असेल किंवा डिव्हिजन असेल. त्यानंतर सब किंगडम आणि किंगडम आपण बघितलं, म्हणजे सगळ्यात लार्जेस्ट कोण आहे तर किंगडम आहे आणि त्याच्यावरती कोण आहे तर टॅक्झॉन आहे, बरोबर. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. देन नेक्स्टली वी आर स्टडीड अबाउट व्हॉट इज मीन बाय नोमेनक्लेचर. बघा, नोमेनक्लेचर म्हणजेच काय तर कोणत्याही ऑब्जेक्टला ह्युमन इंटेलिजन्सप्रमाणे नेमिंग दिलं जातं, म्हणजेच थोडक्यात बारसं केलं जातं, तर त्याला नोमेनक्लेचर असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण बघितलं बायनॉमियल नोमेनक्लेचर. त्याच्या आधी आपण बघितलं सायंटिफिक नेम्स कसे दिले जातात. आता सायंटिफिक नेम देण्यासाठी पहिल्यांदा जीनस आणि नंतर स्पीसीज लिहिलं जातं, जेणेकरून सायंटिफिक नेम एखाद्या ऑर्गॅनिझमचं ठरतं, विच इज अकॉर्डिंग टू द ICBN. हे आपण स्टडी केलं. त्यानंतर बायनॉमियल नोमेनक्लेचरमध्ये म्हणजे काय तर बघितलं आपण सायंटिफिक नेम लिहिताना काही एक ठराविक रूल्स असतात, बरोबर. मग ते रूल्स कोणते आहेत, कसे असतात, हे सगळे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. नाव इन टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट 5 किंगडम क्लासिफिकेशन. बघा, आता सुरुवातीला 5 किंगडम क्लासिफिकेशन बघण्याच्या आधी थोडीशी हिस्ट्री बघू आपण. आता कार्ल लिनियस नावाचे जे सायंटिस्ट होते, दे वर क्लासिफाईड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन 2 किंगडम. बघा, कार्ल लिनियसने काय केलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम 2 किंगडममध्ये क्लासिफाय केले, विच वॉज बेस्ड ऑन मोड ऑफ न्यूट्रिशन, जे की मोड ऑफ न्यूट्रिशनवरती बेस्ड होते. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे त्यांचं खाण्याचं काय प्रकार आहे किंवा ते काय खातात, हे त्याच्यावरती बेस्ट 2 किंगडम त्यांनी डिवाईड केले होते. एक होता तर मायग्रेटरी आणि दुसरा होता तो सेडेंटरी. आता मायग्रेटरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय, मायग्रेटरी जर कन्सिडर केले तर मायग्रेटरी म्हणजे काय तर असे ऑर्गॅनिझम जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात त्यांना मायग्रेटरी म्हटलं जातं. आणि सेडेंटरी म्हणजे काय तर असे ऑर्गॅनिझम जे एकाच ठिकाणी राहतात, दे आर कॉल्ड ॲज अ सेडेंटरी. पण हे जर ब्रॉड क्लासिफिकेशन कन्सिडर केलं तर हे मायग्रेटरी आणि सेडेंटरी त्यांनी 2 किंगडममध्ये टाकले, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमॅलिया. आता तुम्हाला माहितीच आहे किंगडम ॲनिमॅलिया म्हटल्यावरती सगळे त्याच्यामध्ये काय येणार आहेत, मायग्रेटरी येणार आहेत, कारण सगळे ॲनिमल्स जर कन्सिडर केले तर ऑल ॲनिमल्स कॅन मायग्रेट, म्हणजेच काय तर ते कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस, बरोबर. तसंच किंगडम प्लांटी जर कन्सिडर केलं तर प्लांट्स जर तुम्हाला माहिती असतील तर प्लांट जर कन्सिडर केले तर ते एकाच ठिकाणी राहतात, सो दे आर कॉल्ड ॲज अ सेडेंटरी. म्हणजे सेडेंटरी या शब्दाचा अर्थ काय होतं तर एकाच ठिकाणी राहणे किंवा ते अटॅच असणे, मग ते सॉईलला असतील, रॉकला असतील, बरोबर, त्याला सेडेंटरी म्हटलं जातं. म्हणजे जेवढे पण सेडेंटरी ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळे किंगडम प्लांटीमध्ये त्यांनी टाकून दिले. म्हणजे थोडक्यात कार्ल लिनियसनी काय केलं, 2 किंगडम बनवले, प्लांटी आणि ॲनिमॅलिया. पण काही असे कॅरेक्टर्स होते, काही असे ऑर्गॅनिझम होते जे दोन्हीचे कॅरेक्टर दाखवत नव्हते, म्हणजे दे डज नॉट शो कॅरेक्टर्स ऑफ प्लांटी अँड ॲनिमॅलिया. मग अशांचं करायचं काय, जसं की बघा फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया जर कन्सिडर केले, फंजाय कन्सिडर केले किंवा युग्लिना कन्सिडर केले. आता बॅक्टेरिया म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, बरोबर, आणि फंजाय म्हणजे ज्याला बुरशी म्हटलं जातं, आणि युग्लिना तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केला असेल, असा सिंग्युलर ऑर्गॅनिझम असतो, बरोबर, जो की वॉटरमध्ये सापडतो, युनिसेल्युलर ज्याला म्हटलं जातं. तर मग असे जे बॅक्टेरिया जे होते किंवा फंजाय होते किंवा युग्लिना होते, तर हे दोन्हीचं कॅरेक्टर दाखवत नव्हते, किंगडम प्लांटीचं पण नाही आणि किंगडम ॲनिमॅलियाचं नाही. मग अशांना कोणत्या ग्रुपमध्ये ठेवणार, तर त्यासाठी हे कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी मग दुसऱ्या सायंटिस्टने, ज्यालाच RH विटाकर असं म्हटलं जातं, इन 1969 दे प्रपोज्ड 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. आता त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं तर वेगवेगळे ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या किंगडममध्ये त्यांनी
सेट केले, बरोबर. मग त्यांच्या फायलोजेनेटिक रिलेशनशिपमधून, आता फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे त्यांचं इव्होल्युशन कसं झालं किंवा त्यांचे पूर्वज कोण आहेत, त्यांची आधीची पिढी कोण आहे, त्यांनी सगळ्याचा स्टडी केला, सगळ्या कॅरेक्टर्सचा स्टडी केला आणि मग 5 किंगडम क्लासिफिकेशन त्यांनी दिलं. आता सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा, R.H. विताकर. काही वेळेस CET लेवलला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हू डिस्कवर्ड 5 किंगडम क्लासिफिकेशन और हू प्रपोज्ड 5 किंगडम क्लासिफिकेशन, किंवा कोणत्या इयरमध्ये प्रपोज केली, मग 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये कोणते किंगडम आहेत, अशा प्रकारचे प्रश्न नेहमी विचारले जातात. नाव सी इयर 5 किंगडम कोणते कोणते आहेत, तर सगळ्यात पहिला आहे किंगडम मोनेरा, बरोबर, ज्याच्यामध्ये सगळे प्रकारचे बॅक्टेरिया येतात. मग त्यामध्ये काही हार्मफुल बॅक्टेरिया आहेत, काही युजफुल बॅक्टेरिया पण आहेत, बरोबर. हे सगळे आपण डीपमध्ये कॅरेक्टर ज्यावेळेस स्टडी करणार आहे त्यावेळेस बघू. त्यानंतर सेकंड किंगडम इज अ प्रोटिस्टा, ज्याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर पॅरामेशियम येतं, किंवा प्रोटोझोआ जर कन्सिडर करायचं म्हटलं, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, प्लाझ्मोडियम वायवॅक्स विच कॉजेस मलेरिया टू द ह्युमन बीइंग. तर हा प्लाझ्मोडियम वायवॅक्स कशामध्ये येईल, तर ह्या प्रोटिस्टामध्ये येईल. त्यानंतर नेक्स्ट किंगडम इज अ प्लांटी, म्हणजे जेवढे पण अर्थवरती प्लांट आहेत ते सगळे ह्या किंगडम प्लांटीमध्ये येतील. त्यानंतर किंगडम फंजाय, म्हणजे सगळ्या प्रकारची बुरशी. आता बुरशी पण थोडंसं इंटरेस्टिंग आहे बघा, ज्यावेळेस आपण किंगडम फंजाय शिकणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल, काही बुरशी ज्या आहेत त्या हार्मफुल असतात, काही युजफुल असतात, म्हणजे इडिबल असतात, खाण्याच्या योग्य असतात, पण काही हार्मफुल आहेत. त्यानंतर नेक्स्ट किंगडम इज अ ॲनिमॅलिया, म्हणजे जेवढे पण प्रकारचे ॲनिमल्स आहेत ते सगळे किंगडम ॲनिमॅलियामध्ये येतील. म्हणजे अशा प्रकारे 5 किंगडम क्लासिफिकेशनचं प्रपोज केला, कुणी केलं, तर R.H. विटाकरने केलं, हे लक्षात घ्या. आता हे सगळं डीपमध्ये आपण बघूया. बघा, सगळ्यात पहिला किंगडम आहे किंगडम मोनेरा. नाव वी विल डिस्कस अबाउट सम सायलेंट फीचर ऑफ 5 किंगडम. आता सायलेंट फीचर म्हणजेच थोडेसे कॅरेक्टर आपण बघू. बघा, सगळ्यात पहिल्यांदा किंगडम मोनेरा म्हणजे काय, तर सगळ्यात पहिलं कॅरेक्टर काय सांगणार, तर इट कंटेन्स युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. बघा, सगळ्यात पहिलं कॅरेक्टर काय सांगणार, तर हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल प्रेझेंट असते. आता ऑलरेडी मी तुम्हाला युनिसेल्युलर म्हणजे काय, मल्टीसेल्युलर म्हणजे काय, प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय, युकॅरियोटिक सेल म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला ज्यावेळेस बेसिक लेक्चर मी घेतलं होतं त्यावेळेस तुम्हाला डिस्कस केलं होतं. जर तुम्ही बघितलं नसेल तर परत एकदा ते सगळं लेक्चर ऑब्झर्व करा, म्हणजे तुम्हाला हे सगळे बेसिक टर्म्स क्लिअर होतील. मग मोनेराचं पहिलं कॅरेक्टर काय सांगणार, तर मोनेरामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स असतात ते कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत, प्रोकॅरियोटिक आहेत, बरोबर. युनिसेल्युलर म्हणजे ज्याला आपण एक पेशीय किंवा एक सेल असणारा म्हणतो, बरोबर. आणि प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, तर ज्यांच्यामध्ये सेलमध्ये न्यूक्लियस वेल डिफाईन नसतं, म्हणजे न्यूक्लियसवरती एन्व्हलप प्रेझेंट नसतं, त्याला प्रोकॅरियोटिक सेल म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगणार, तर मोनेरा इन्क्लूड्स युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. आत्ताच मी सांगितलं की मोनेरामध्ये सगळ्या प्रकारचे युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम येतात. त्यानंतर दीज आर ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंट म्हणजे काय, आता मग तुम्ही म्हणसाल ओमनी प्रेझेंट म्हणजे ओमनीमध्ये असतात का, ओमनी गाडी माहिती आहे तुम्हाला, बरोबर. ॲक्च्युली तसं कन्सिडर नका करू. ओमनी प्रेझेंटचा अर्थ होतो सगळीकडे ते सापडतात, म्हणजेच त्याला ओमनी प्रेझेंट म्हटलं जातं. मग ते कुठे सापडतात, दे आर फाउंड इन ऑल टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट विच आर नॉट जनरली इनहिबिटेड बाय द अदर लिव्हिंग बिंग्स. बघा, ते कुठे सापडतात, तर सगळ्या प्रकारचं एन्व्हायरमेंट जिथं आहे, म्हणजे जिथं बाकीचे लिव्हिंग बिंग्स राहू शकत नाहीत अशा एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमध्ये ते सापडतात. मग त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरचं सांगायचं म्हटलं तर फ्यू आर फोटो ॲटोट्रॉप्स और किमो ॲटोट्रॉप्स. आता फोटो ॲटोट्रॉप्स म्हणजे काय, फोटो मीन्स लाईट अँड ऑटोट्रॉप्स म्हणजे जे स्वतःचं फूड स्वतः बनवतील त्यांना फोटो ऑटोट्रॉप्स म्हटलं जातं. फोटो ऑटोट्रॉप्स म्हणजे लाईटचा वापर करून ज्यावेळेस ते स्वतःचं फूड स्वतः बनवतील त्याला फोटो ऑटोट्रॉप्स असं म्हटलं जातं. आणि किमो ऑटोट्रॉप्स म्हणजे काय, तर काही केमिकल्सचा यूज करून ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतील, तर दॅट वन इज कॉल्ड ॲज अ किमो ऑटोट्रॉप्स. पण त्यातले काही जर बघितले, आता काही म्हणण्यापेक्षा मेजॉरिटी ग्रुप जर बघितला, म्हणजे जास्तीत जास्त जे बॅक्टेरिया असतात ते हेटेरोट्रॉपिक असतात. हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय, तर जे दुसऱ्यांवरती अवलंबून असतात फूडसाठी. म्हणजे थोडक्यात कॅरेक्टर लक्षात आले का बघा, सगळ्यात पहिलं कॅरेक्टर आपण काय सांगितलं, ते युनिसेल्युलर आहेत,
प्रोकॅरियोटिक आहेत. त्यानंतर ते ओमनी प्रेझेंट आहेत, सगळीकडे सापडतात आणि अशा कंडिशनमध्ये ते सापडतील की जिथं दुसरे ऑर्गॅनिझम राहूच शकत नाहीत किंवा जिवंत राहू शकत नाहीत, अशा एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये ते सापडतात. त्यानंतर काही त्यातले फोटोऑटोट्रॉप्स आहेत जे लाईट वापरून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. काही किमोऑटोट्रॉप्स आहेत जे केमिकल्सचा वापर करून स्वतःचं अन्न तयार करतात. पण मेजॉरिटी ग्रुप जर कन्सिडर केला तर ते कसे आहेत, हेट्रोट्रॉपिक आहेत. त्यानंतर दिस ऑर्गॅनिझम्स डज नॉट हॅव वेल डिफाईन न्यूक्लियस. बघा, हे ऑर्गॅनिझम जर कन्सिडर केले तर ह्यांच्यामध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस नसतो. म्हणजे आत्ताच मी सांगितलं की म्हणूनच त्यांना आपण असं म्हणतो की दे हॅव प्रोकॅरियोटिक सेल, म्हणजेच वेल डिफाईन न्यूक्लियस त्यांच्यामध्ये प्रेझेंट नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर बघू आपण. आता DNA जर त्यांचा कन्सिडर केला तर ऑलरेडी तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये बघा DNA स्टडी केला आहे. हे अशा प्रकारचं DNAचं स्ट्रक्चर असतं, डबल हेलिक्स स्ट्रक्चर, बरोबर. आणि ह्यांच्यामध्ये मग असे बॉन्ड्स प्रेझेंट असतात, बरोबर. आणि इकडे ATGC असे बॉन्ड प्रेझेंट असतील, बरोबर. मग DNA जर ह्यांच्यामध्ये कन्सिडर केला ह्या बॅक्टेरियामध्ये तर DNA एक्झिस्ट्स ॲज अ सिम्पल डबल स्टँडर्ड सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम. बघा, आता क्रोमोझोम जर कन्सिडर केला तर ह्यांच्यामध्ये डबल स्टँडर्ड DNA तर आहे पण एकच क्रोमोझोम असतो. पण ह्युमन बिंगमध्ये जर कन्सिडर केलं तर सांगा बरं, ह्युमन बिंगमध्ये किती क्रोमोझोम असतात? टोटल 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन अ ह्युमन बिंग, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. ह्युमन बिंगमध्ये 23 क्रोमोझोम असतात. असे प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये क्रोमोझोमचा नंबर हा व्हॅरी होतो, वेगवेगळा असतो. पण ह्या बॅक्टेरियामध्ये जर कन्सिडर केलं मोनेराच्या तर ह्यांच्यामध्ये एकच क्रोमोझोम असतो, विच इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओइड, ज्याला काय म्हटलं जातं, न्यूक्लिओइड म्हटलं जातं. आणि स्मॉलर सर्क्युलर मॉलिक्यूल ऑफ DNA ॲज एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक एलिमेंट इज कॉल्ड एज अ प्लास्टिड. बघा, जनरली त्यांच्या सेलमध्ये एकच क्रोमोझोम असतो. जर एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक एलिमेंट असेल जे कसं असणार आहे, सर्क्युलर असणार आहे. म्हणजे लक्षात येते का, बघा, हा जो DNA आहे तो असा सर्क्युलर असणार आहे, बरोबर. ज्याला एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक एलिमेंट म्हटलेले, विच इज कॉल्ड ॲज अ प्लाझमिड, ज्याला काय म्हटलं जातं, प्लाझमिड असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात तुमच्या कॅरेक्टर लक्षात आलं का. DNA जर कन्सिडर केला तर तो डबल स्टँडर्ड असणार आहे, सर्क्युलर असणार आहे, म्हणजे गोल असणार आहे, बरोबर. डबल स्टँडर्ड, ज्याला न्यूक्लिओइड म्हटले. आणि एक्स्ट्रा जर क्रोमोझोमल मटेरियल असेल तर ते सुद्धा कसं असणार आहे, सर्क्युलरच असणार आहे, पण त्याला काय म्हटलं आहे, प्लाझमिड म्हटलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकेन. हे कॅरेक्टर लक्षात ठेवा. त्यांची सेल वॉल जर कन्सिडर केली तर ती पेप्टिडोग्लायकेननी बनलेली असते, ज्यालाच म्युरिन असं म्हटलं जातं. आता पेप्टिडोग्लायकेन हे काय आहे तर ते पॉलिमर आहे शुगर आणि अमायनो ॲसिडचं. आता मोनोमर, पॉलिमर म्हणजे तुम्हाला हे केमिस्ट्रीमध्ये झालं असेल. मोनोमर म्हणजे जिथं एकच ग्रुप अटॅच असतो आणि पॉलिमर म्हणजे मोर दॅन 2 ग्रुप्स आर अटॅच. मग शुगर आणि अमायनो ॲसिड जिथं अटॅच असेल, असे भरपूर सारे शुगर अमायनो ॲसिड अटॅच झाले की ते फॉर्म्स पेप्टिडोग्लायकेन. म्हणजे लक्षात आलं का, बघा, त्यांची सेल वॉल जी आहे बॅक्टेरियाची, सेल वॉल म्हटलं मी, म्हणजे सेलच्या बाहेरचं जे आवरण आहे त्याला सेल वॉल म्हटलं जातं. तर ती कशाने बनलेली आहे, पेप्टिडोग्लायकेन नावाच्या केमिकलने बनलेली आहे, ज्याला म्युरिन असं पण म्हणलं जातं. म्हणजे थोडक्यात कॅरेक्टर लक्षात आले का, बघा, तुमच्या एकदम सोपे आहेत कॅरेक्टर, काही अवघड नाही आहेत लक्षात ठेवायला. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण कॅरेक्टर, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज आर प्रेझेंट. आता मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज म्हणजे काय तर ऑर्गॅनिली म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं, सेलच्या आतमध्ये मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, गॉल्गी बॉडी हे सगळं प्रेझेंट असतं, बरोबर. त्यासाठी परत मी सांगते की दुसरं तुम्ही लेक्चर ऑब्झर्व करा, त्याशिवाय तुम्हाला काहीही कळणार नाही. बघा, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीमध्ये मायटोकॉन्ड्रिया जर कन्सिडर केला किंवा क्लोरोप्लास्ट कन्सिडर केला, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कन्सिडर केलं तर ह्यांच्यामध्ये ॲब्सेंट असतात. म्हणजे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली ह्यांच्यामध्ये प्रेझेंट नाहीत. म्हणजे ह्या ऑर्गॅनिलीच्या भोवती हे असं आवरण नसतं किंवा मेम्ब्रेन नसतं, ॲब्सेंट असतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर रायबोझोम्स जर कन्सिडर केले तर रायबोझोम्स हे स्मॉल साईजमध्ये असतात. आता रायबोझोमचं स्ट्रक्चर जर बघितलं तर हे अशा प्रकारे रायबोझोम असतात, हे लक्षात घ्या. रायबोझोमचा यूज काय असतो तर तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये रायबोझोम स्टडी केले असतील. ज्यावेळेस सेलमध्ये प्रोटीन सिंथेसिस होणार असतं, म्हणजे प्रोटीन
तयार होत असतं त्यासाठी रायबोझोम्स लागतात, हे लक्षात घ्या. मग रायबोझोम्स ह्या मोनेरामध्ये जर कन्सिडर केले तर ते कसे आहेत, दे आर स्मॉलर इन साईज, जे 70S असतात दॅन इन युकॅरियोटिक. आता युकॅरियोटिक सेल जर कन्सिडर केली तर युकॅरियोटिक सेलमध्ये जे रायबोझोम्स असतात ते 80S असतात, बरोबर. एस म्हणजे सब युनिट असं लक्षात ठेवा. पण मात्र इथे मोनेरामध्ये जर बघितले तर रायबोझोम्स कसे आहेत, 70S आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर मोड ऑफ रिप्रोडक्शन जर कन्सिडर केलं मोनेरामध्ये, म्हणजे ते कोणत्या प्रकारे रिप्रोडक्शन करतात, तर असेक्शुअल मेथडने रिप्रोडक्शन करतात. असेक्शुअल म्हणजेच मी हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, जिथे मेल फिमेल असं काहीही डिफरन्सिएशन नसतं, दॅट वन मेथड इज कॉल्ड ॲज अ असेक्शुअल मेथड. म्हणजे रिप्रोडक्शन मोनेरामध्ये कसं होतं, असेक्शुअल थ्रू होतं किंवा बायनरी फिशन किंवा बडिंग थ्रू होतं. आता बायनरी फिशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, अमेबा जर कन्सिडर केला, बरोबर, तर एका अमेबापासून 2 अमेबा तयार होतात, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ बायनरी फिशन. आणि बडिंग म्हणजे काय, तर जसं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्हाला हायड्रा माहिती असेल, बरोबर. तर हायड्रामध्ये ही अशी बड येते, बरोबर, आणि पुढे जाऊन ही बड त्या पेरेंटपासून सेपरेट होते आणि एक नवीन प्लांट तयार करते, ज्यालाच बडिंग असं म्हटलं जातं. हे सगळं असेक्शुअल रिप्रोडक्शनचे वेगवेगळे टाईप्स आहेत. आणि व्हेरी रेअरली सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय कॉन्ज्युगेशन मेथड. बघा, त्यांच्यामध्ये एकतर असेक्शुअल रिप्रोडक्शनच होणार आहे आणि खूप रेअरली काही ऑर्गॅनिझममध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन जर सापडलं तर ते कॉन्ज्युगेशन मेथडने होणार आहे. कॉन्ज्युगेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मेल फिमेलचं जिथं मीटिंग होतं त्याला कॉन्ज्युगेशन मेथड असं म्हटलं जातं. साधं सोपं आहे. बघा, कॅरेक्टर लक्षात आले का? बघा, आत्तापर्यंत जे आपण बघितले त्यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेली ॲबसेंट असतात, रायबोझोम स्मॉल असतो, 70Sचा असतो. त्यानंतर मोड ऑफ रिप्रोडक्शन जर बघितलं तर ते असेक्शुअल असतं, मग त्यामध्ये बायनरी फिशन थ्रू होईल किंवा बडिंग थ्रू होईल. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन जर असेल तर ते रेअरली असेल आणि कॉन्ज्युगेशन मेथडनी असेल. साधे सोपे कॅरेक्टर आहेत. काही वेळेस तुमच्या थेरी एक्झामला किंगडम मोनेराचे कॅरेक्टर्स विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण कॅरेक्टर मोनेराचे. आता मॉर्फॉलॉजिकली म्हणजे त्यांच्या स्ट्रक्चरवरून जर बॅक्टेरिया कन्सिडर केले तर ते 4 ग्रुपमध्ये डिवाइड केले जातात. कोणते कोणते बघा, स्पेरिकल, ज्यालाच कॉकस म्हटलं जातं, म्हणजे ते जर राऊंडेड असतील असे तर त्याला कॉकस म्हटलं जातं. रॉड शेप असतील तर दे आर कॉल्ड ॲज अ बॅसिलस. त्यानंतर असे कोमा शेप असतील तर दे आर कॉल्ड ॲज अ विब्रिओ. आणि स्पायरल शेप असतील हे असे तर त्याला स्पिरिलियम असं म्हटलं जातं. म्हणजे लक्षात आलं का? बघा, ते कशा प्रकारे दिसत आहेत. म्हणजे मॉर्फॉलॉजिकली जर कन्सिडर केले तर बॅक्टेरिया 4 ग्रुपमध्ये डिवाइड होत आहेत, कॉकस, बॅसिलस, विब्रिओ आणि स्पिरिलियम. आणि इव्होल्युशनवरून जर बॅक्टेरिया कन्सिडर केले, म्हणजे त्यांची उत्क्रांती जर कन्सिडर केली तर त्याच्यावरून बॅक्टेरिया 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय केले जातात, आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया, बरोबर. आता सगळ्यात आधी आपण बघू हे स्ट्रक्चर जर कन्सिडर केलं तर बघा, हे बघा, आता इथे जर बघितलं तर डिफरंट शेप्स ऑफ बॅक्टेरिया तुम्हाला बघायला मिळतील. बघा, राऊंडेड शेप असला तर कॉकस आहे, बरोबर, किंवा कोकोबॅसिलस त्याला म्हटलं जातं, किंवा विब्रिओ आहे, कोमा शेप आहे, बरोबर. नंतर बॅसिलस जर कन्सिडर केला तर रॉड शेप आहे. आणि स्पिरिलियम किंवा स्पायरोकिट त्याला म्हटलं जातं. अशा प्रकारे 2 स्पायरल अरेंजमेंट असतात. स्पिरिलियम म्हणजे हे असं स्पायरिंग असेल किंवा हे अशा प्रकारचं जर असेल तर त्याला स्पायरोकिट असं म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या मॉर्फॉलॉजिकल शेपवरून बॅक्टेरिया हे 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत, कोकस, विब्रिओ, बॅसिलस आणि स्पिरिलियम. लक्षात आलं का? बघा, त्यानंतर सगळ्यात पहिलं आपण बघू, इव्होल्युशनवरून बॅक्टेरियाचे 2 टाईप्स पडतात, आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. आता त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा, आर्की बॅक्टेरिया म्हणजे काय. आता आर्की बॅक्टेरिया जर कन्सिडर केले तर दीज आर डिफरन्शिएटेड फ्रॉम अदर बॅक्टेरिया ऑन द बेसिस ऑफ देअर डिफरंट सेल्युलर फीचर. बघा, हे बॅक्टेरिया जर कन्सिडर केले तर हे बॅक्टेरिया त्यांच्या सेल्युलर फीचर म्हणजे सेलमध्ये असणारे जे फीचर्स आहेत, कॅरेक्टर आहेत, ते सगळ्यांपेक्षा ते वेगळे असतात, त्याच्यावरून ते वेगळे ठरतात. मग त्यामध्ये हे जर बॅक्टेरिया कन्सिडर केले तर दीज बॅक्टेरिया आर मोस्टली फाउंड इन अ एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट. आता एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमध्ये काय, तर जिथं जास्तीत जास्त तापमान असेल, जास्तीत जास्त ह्युमिडिटी असेल, जास्तीत जास्त टेम्परेचर असेल, अशा ठिकाणी हे जे बॅक्टेरिया सापडतात. म्हणजे त्यांना
एक्स्ट्रीमोफाईल्स असं पण म्हटलं जातं. एक्स्ट्रीमोफाईल्स का म्हटलं जातं, तर जास्तीत जास्त हाय टेम्परेचरला जे सापडतात म्हणून त्यांना एक्स्ट्रीमोफाईल्स असं पण म्हटलं जातं. आता हे जर बॅक्टेरिया कन्सिडर केले तर दे आर फाउंड इन अ व्हरायटी ऑफ प्लेसेस. कोणत्या कोणत्या ठिकाणी हे सापडतात, तर व्हॉल्कॅनिक क्रॅटर्स जिथं असतात. क्रॅटर्स, व्हॉल्कॅनिक क्रॅटर्स म्हणजे काय, तर जिथं लावा बाहेर पडत असतो. आता तुम्हाला माहिती आहे लावा रस, बरोबर. जिथं लावा होते किंवा व्हॉल्कॅनिक इरप्शन होते तर तिथं टेम्परेचर किती असणार आहे रे, भरपूर असणार आहे, बरोबर. एखादा सामान्य माणूस तिथं जगूच शकत नाही किंवा कोणताच ऑर्गॅनिझम जिथं जगूच शकत नाही. तर अशा ठिकाणी हे बॅक्टेरिया राहतात. म्हणजे कसले ते भारी असतील बघा. मग अशा ठिकाणी हे बॅक्टेरिया राहतात. किंवा जास्त सॉल्टी लेक जिथं आहे, सॉल्टी लेक म्हणजे काय, तर जास्तीत जास्त जिथं मीठ आहे, मिठाचं प्रमाण आहे, तर अशा ठिकाणी सुद्धा ते जगू शकतात. म्हणजे जास्त टेम्परेचरला, जास्त सॉल्टमध्ये किंवा हॉट स्प्रिंगमध्ये, म्हणजे जिथं जास्त टेम्परेचर आहे, सगळ्यात जास्त टेम्परेचर जिथं कोणीच राहू शकत नाही, तर अशा ठिकाणी सुद्धा हे सापडतात, बरोबर. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर तुम्हाला ब्लॅक सी माहिती असेल, बरोबर. माहीत नसेल तर एक काम करा, ब्लॅक सी म्हणजे काय हे शोधून काढा आणि मला सांगा ब्लॅक सी म्हणजे काय. तर अशा ठिकाणी हे बॅक्टेरिया सापडतात, बरोबर. मग आता हे बॅक्टेरिया जर कन्सिडर केले तर their ability to withstand such hostile environment speaks of their capacity. आता त्यांच्यामध्ये अशी ॲबिलिटी असते की त्या एन्व्हायरमेंटला ते जगू शकतात. मग त्याच्यावरून आपल्याला समजतं की त्यांच्यामध्ये काय कॅपॅसिटी असेल, बरोबर. जिथं जास्त टेम्परेचर आहे, म्हणजे जिथं लावा बाहेर पडतोय, तर अशा कंडिशनला जर हे जगत असतील तर त्याच्यावरून आपल्याला कळेल की त्यांची कॅपॅसिटी काय आहे, बरोबर. म्हणजे आपल्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी जास्त आहे, बरोबर. म्हणजेच काय, तर बॅक्टेरिया जर कन्सिडर केले तर बॅक्टेरिया दॅट कॅन विथस्टँड हाय सॅलिनिटी. आता बघा, असे बॅक्टेरिया जे जास्त सॉल्ट रिजनमध्ये राहू शकतात त्यांना हॅलोफाईल्स म्हटलं जातं. आता काही वेळेस ह्या डेफिनेशन विचारल्या जाऊ शकतात बघा. एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटला जे राहतात दे आर कॉल्ड एज अ एक्स्ट्रीमोफाईल्स. त्यानंतर जास्त सॉईल कंडिशनमध्ये जे राहतात दे आर कॉल्ड एज अ हॅलोफाईल्स. आणि जिथं एक्स्ट्रीम टेम्परेचर आहे, म्हणजे सगळ्यात जास्त टेम्परेचर आहे, तर अशा वेळेस त्या बॅक्टेरियांना म्हटलं जातं थर्मोफाईल्स. नावं लक्षात ठेवा. जास्त सॉल्ट असेल तर हॅलोफाईल्स, जास्त टेम्परेचर असेल तर थर्मोफाईल्स. त्यानंतर काही असे पण बॅक्टेरिया आहेत जे आर कॉमन एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर मिथेनोजेनिक बॅक्टेरिया, जे कुठे सापडतात माहिती आहे का तुम्हाला, दे आर फाउंड इन अ गट ऑफ रुमिनंट्स. रुमिनंट्स म्हणजे जे काऊ आहे किंवा बफेलो आहे त्यांच्या गटमध्ये हे सापडतात. गट म्हणजे काय, तर त्यालाच इंटेस्टाईन असं म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये त्याला आतडं म्हटलं जातं. आता आतडं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे की पोटाच्या आतमध्ये असतं. मग त्यामध्ये दोन प्रकार आहेत ना, एक आहे तो स्मॉल इंटेस्टाईन, एक आहे तो लार्ज इंटेस्टाईन, बरोबर. मग ह्या आतड्यांमध्ये कोणाच्या, तर काऊ आणि बफेलोच्या आतड्यांमध्ये हे बॅक्टेरिया राहतात. त्यांना मिथेनोजेनिक बॅक्टेरिया म्हटलं जातं. लक्षात आलं का बघा. मग हे बॅक्टेरिया काय करतात, तर ज्यावेळेस ती काऊ डंग प्रोड्यूस करेल, म्हणजे डंग तयार करेल, म्हणजे ज्याला आपण शेण म्हणतो, तर ते शेण टाकल्यानंतर ते बॅक्टेरिया त्या शेणामध्ये पण येतात आणि ते काय करतात, तर बायोगॅस ज्यावेळेस तयार होत असतो, बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे बायोगॅस कसा तयार केला जातो, तर कावडंगने, शेणाने बायोगॅस तयार केला जातो. मग अशा वेळेस बायोगॅसमधून जो मिथेन तयार होतो, तर त्या मिथेनच्या प्रोडक्शनसाठी बायोगॅस प्लांटमध्ये ह्या बॅक्टेरियाचा वापर केला जातो किंवा होतो. म्हणजेच थोडक्यात, बिकॉज ऑफ मिथेनोजेनिक बॅक्टेरिया देर इज अ फॉर्मेशन ऑफ मिथेन गॅस इन अ बायोगॅस प्लांट. हे लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा, मिथेनोजेनिक बॅक्टेरिया, जे की कुठे सापडतात, काऊ आणि बफेलोच्या गटमध्ये. गट म्हणजेच इंटेस्टाईन. मग त्यामध्ये दोन प्रकार आहेत इंटेस्टाईनचे, स्मॉल आणि लार्ज, म्हणजे ज्याला आतडं म्हटलं जातं. लक्षात आलं का बघा, एकदम सोपं आहे. आर्की बॅक्टेरिया. त्यानंतर नेक्स्ट सेकंड टाईप इज अ यू बॅक्टेरिया. बघा आता, यू बॅक्टेरिया जर कन्सिडर केले तर दीज आर कॉमनली रेफर्ड ॲज ट्रू बॅक्टेरिया. आता ह्यांना ट्रू बॅक्टेरिया असं पण म्हटलं जातं. हे झालं पहिलं कॅरेक्टर. त्यानंतर दे हॅव सेल वॉल ऑफ पेप्टिडोग्लायकेन. सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्यामध्ये सेल वॉल जो बनलेला आहे तो कशाने बनलेला आहे,
पेप्टिडोग्लायकेननी बनलेला आहे. त्यानंतर दे आर फाउंड ॲज ऑटोट्रॉप्स अँड हेट्रोट्रॉप्स. आत्ताच मी सांगितलं ऑटोट्रॉप्स म्हणजे जे स्वतःचं फूड स्वतः बनवतील तर त्यांना ऑटोट्रॉप्स मध्ये पण ते सापडतात, किंवा हेट्रोट्रॉप्स म्हणजे जे दुसऱ्यांवरती जगत आहेत तर त्याच्यावरती मध्ये पण ते सापडतात. आता ऑटोट्रॉप्सचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ऑटोट्रॉप्स कॅन बी फोटोसिंथेटिक लाईक. आता फोटोसिंथेटिक लाईक म्हणजे काय, तर जे फोटोसिंथेसिस करतात बॅक्टेरिया म्हणजे लाईटचा वापर करून ज्यावेळेस ते फूड बनवतात, तसं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर क्लोरोबियम नावाचा बॅक्टेरिया, ज्याला ग्रीन सल्फर बॅक्टेरिया असं पण म्हटलं जातं. किंवा दुसरं एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर क्रोमॅटियम, किंवा ज्याला किमोसिंथेटिक बॅक्टेरिया लाईक सल्फर बॅक्टेरिया, किंवा जे किमोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत जे की केमिकलचा वापर करून बघा सिंथेसिस करतात फूडचं म्हणजे प्रोडक्शन करतात, त्याला सल्फर बॅक्टेरिया म्हटलं जातं. म्हणजे साधं सोडकं. आता हे झालं यू बॅक्टेरियाबद्दल. त्यानंतर नेक्स्टली वी विल डिस्कस अबाउट नेक्स्ट कॅरेक्टर ऑफ यू बॅक्टेरिया. बघा आता यू बॅक्टेरिया जर कन्सिडर केले तर दीज आर मोस्टली मल्टीसेल्युलर. बघा आत्तापर्यंत आपण आर्की बॅक्टेरियाबद्दल काय बघितलं तर ते युनिसेल्युलर आहेत, पण यू बॅक्टेरिया जर कन्सिडर केले तर दे आर मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म लिव्हिंग इन अ फ्रेश वॉटर. बघा हे मल्टीसेल्युलर आहेत, फिलामेंटस फॉर्म आहेत म्हणजे धाग्यासारखे दिसतात, आणि फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा हे सापडतात. बरोबर. त्यानंतर द बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलेजिनस शीट. आता म्युसिलेजिनस शीट म्हणजे काय, तर साधं सोपं आहे, ते पाण्यामध्ये राहत आहेत म्हटल्यावरती त्यांच्या अराउंड एक असं स्टिकी सबस्टन्स प्रेझेंट असणार आहे. बरोबर, जेणेकरून वॉटर सेलच्या आतमध्ये एंटर होऊ नये, म्हणजेच त्यांच्या भोवती म्युसिलेजिनस शीट प्रेझेंट असतं. त्यानंतर जेनेटिक मटेरियल जर कन्सिडर केलं, जेनेटिक मटेरियल कसं आहे, जेनेटिक मटेरियल कसं आहे, टिपिकल प्रोकॅरियोटिक आहे. प्रोकॅरियोटिक ह्याचा अर्थ काय होतो, तर DNA जर असेल तर तो डबल स्टँडर्ड असेल, सिम्पल असेल, सर्क्युलर असेल, किंवा एक्स्ट्रा क्रोमोझोम मटेरियल म्हणजेच प्लाझमिडसुद्धा ह्यांच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. म्हणजे टिपिकल प्रोकॅरियोटिक सेल जशी असते तशा प्रकारे जेनेटिक मटेरियल ह्यांच्यामध्ये पण असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगणार, तर ह्यांच्यामध्ये जर बघितलं तर क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन्स, झॅन्थोफिल्स हे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत. आता ऑलरेडी तुम्हाला पिगमेंटबद्दल माहिती असेल. बघा पिगमेंट म्हणजे ज्यांना द्रव्य म्हटलं जातं जे की प्लांटमध्ये प्रेझेंट असतं, हरितद्रव्य ज्याला म्हटलं जातं, म्हणजे क्लोरोफिल हे हरितद्रव्य झालं. बरोबर, ज्याच्या थ्रू ते फोटोसिंथेसिस करतात, म्हणजे प्रकाश संश्लेषणची जी क्रिया आहे ती ह्या क्लोरोफिलमुळे होती. मग ह्यांच्यामध्ये क्लोरोफिल ए, बी, कॅरोटीन्स, झॅन्थोफिल्स हे सगळे पिगमेंट प्रेझेंट असतात जेणेकरून ते फोटोसिंथेसिस करतील. म्हणजे हे बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करतात, हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यानंतर फिलामेंट शो हेट्रोसिस्ट विच हेल्प्स इन अ नायट्रोजन फिक्सेशन. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. ह्यांच्यामध्ये जे फिलामेंट आहे त्याच्यामध्ये एक सेल असते ज्याला हेट्रोसिस्ट म्हटलं जातं, जे की नायट्रोजन फिक्स करायला म्हणजे हवेमधलं नायट्रोजन, ॲटमॉस्फिअरमधलं नायट्रोजन फिक्स करण्याचं काम हे हेट्रोसिस करणार आहे. आता थोडीशी तुम्हाला डायग्राम दाखवते म्हणजे लक्षात येईल. बघा आता हा सायनोबॅक्टेरिया आहे. बरोबर, ज्याला नॉस्टॉक म्हटलं जातं. आता इथे जर बघितलं तुम्हाला तर हा फिलामेंट म्हणजे धाग्यासारखं स्ट्रक्चर आहे, आणि इथे ब्ल्यू कलरचे जे दिसतंय ते हेट्रोसिस्ट आहे. बरोबर, आता ही जी सेल आहे ती काय करते, ॲटमॉस्फिअरमधलं नायट्रोजन फिक्स करून देते. बरोबर, म्हणजे नायट्रोजन फिक्स करण्याचं काम करतं. आणि इथे तुम्हाला साईडला बघा असं दिसतंय कवरिंग विच इज अ म्युसिलेजिनस शीट, जसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे. लक्षात येते का, बघा साधं सोपं आहे. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर बघू. बघा आता हेटेरोट्रॉप्स जर कन्सिडर केले ह्यांच्यामध्ये तर हेटेरोट्रॉप्स आर द मोस्ट अबंडंट. ह्या बॅक्टेरियामध्ये जे काही हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम असतात ते भरपूर सारे आहेत, आणि त्यातले काही डिकम्पोजर्स आहेत. दे आर नोन फॉर ब्रेकिंग डाऊन लार्ज मॉलिक्युल्स इन अ सिम्पल मॉलिक्युल्स ऑल मिनरल्स. म्हणजे काही बॅक्टेरिया हे डिकम्पोजर्स म्हणून पण वापरले जातात. मग सगळ्यात मोठ्यातला मोठा मॉलिक्यूल ब्रेक करण्याचं काम सुद्धा काय करतात तर हे डिकम्पोजर्स करत असतात. त्यानंतर दे कॅन बी अनएरोब्स हेल्पिंग इन कर्डलिंग ऑफ मिल्क. आता काही ऑर्गॅनिझम जे आहेत ते अनएरोब्स पण आहेत. अनएरोब्स ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, तर असे ऑर्गॅनिझम्स जे ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये काम करतात. लक्षात ठेवा, अनएरोब्स म्हणजे काय, तर दोज ऑर्गॅनिझम्स विच
हेल्प्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, किंवा त्यांचं जी काय ॲक्टिव्हिटी आहे ती ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये चालते. लक्षात येते का बघा. म्हणजेच दे कॅन बी अनएरोब्स हेल्पिंग इन कर्डलिंग ऑफ मिल्क. कर्डलिंग ऑफ मिल्क म्हणजे दुधाचं दही बनवण्यासाठी ज्या ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो, जसं की लॅक्टोबॅसिली. लक्षात येते का बघा. मग असे पण काही ऑर्गॅनिझम ह्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील यू बॅक्टेरियामध्ये. त्यानंतर काही बॅक्टेरिया आहेत जे आत्ताच मी सांगितलं नायट्रोजन फिक्स करून देतात, जसं की ॲझोटोबॅक्टर नावाचे बॅक्टेरियासुद्धा आहेत जे नायट्रोजन फिक्स करून देतात, किंवा नॉस्टॉक आहेत, सायनोबॅक्टेरिया ज्याला म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे काही असे पण बॅक्टेरिया आहेत जे अँटीबायोटिक प्रोडक्शनमध्ये पण वापरले जातात. आता अँटीबायोटिक म्हणजे काय, तर एखाद्या डिसीजवरती ट्रीटमेंट जर द्यायची असेल तरीसुद्धा ह्या बॅक्टेरियाचा वापर केला जातो. बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर स्ट्रेप्टोमायसिन, पेनिसिलिन. लक्षात घ्या, तुम्हाला झालेलं आहे हे सगळं 8-9 स्टँडर्डमध्ये. म्हणजे अँटीबायोटिक प्रोडक्शनमध्ये सुद्धा ह्या बॅक्टेरियाचा यूज केला जातो. देन नेक्स्ट वन, सम बॅक्टेरिया आर ऑल्सो यूजफुल इन कंपोस्टिंग अँड डिग्रेडेडिंग ऑइल. ऑइलचं कंपोस्टिंग किंवा डिग्रेडेटिंग करायचं असेल तरीसुद्धा काही बॅक्टेरियाचा वापर केला जातो. बट द स्टोरी डझंट एंड हिअर. आता एवढं मी तुम्हाला सगळी स्टोरी सांगितली बॅक्टेरियाबद्दल, यू बॅक्टेरियाबद्दल, तर इथपर्यंत स्टोरी संपत नाही. पण काही बॅक्टेरिया जे आहेत दे आर सम पॅथोजन्स आल्सो. पॅथोजन्स ऑल्सो मीन्स वॉट, तर काही बॅक्टेरिया असे पण आहेत जे डिसीज कॉज करतात. बरोबर, ज्याला डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया म्हटलं जातं. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर बघा, टायफॉइड आहे, कोलेरा आहे, ट्युबरक्युलोसिस म्हणजे ज्याला TB म्हटलं जातं, किंवा टिटॅनस. हे जे सगळे डिसीजेस आहेत हे सगळे बॅक्टेरियामुळे होतात. लक्षात घ्या. म्हणजे काही बॅक्टेरिया हे आपल्यासाठी युजफुल आहेत आणि काही हार्मफुलसुद्धा आहेत, बिकॉज दे कॉजेस डिसीजेस ऑल्सो. म्हणजे थोडक्यात यू बॅक्टेरियाचे तुम्हाला कॅरेक्टर लक्षात आले का बघा, एकदम सोपे. त्यानंतर नेक्स्ट बघा पॉईंट आहे मायकोप्लाझ्मा. आता व्हॉट इज मीन बाय मायकोप्लाझ्मा, तर दीज आर स्मॉलेस्ट ऑफ द लिव्हिंग फॉर्म्स. सगळ्यात लहानातले लहान हे लिव्हिंग फॉर्म्समधले बॅक्टेरिया आहेत. दे डू नॉट हॅव सेल वॉल. त्यांच्यामध्ये सेल वॉल नसतो. लक्षात घ्या. मायकोप्लाझ्माबद्दल 1 मार्कालाच काही वेळेस विचारलं जातं. हे लिव्हिंग फॉर्म्स आहेत, स्मॉलेस्ट आहेत, त्यांच्यामध्ये सेल वॉल नसतो, आणि मेनी फॉर्म्स आर पॅथोजेनिक. आणि भरपूर सारे त्यांचे जे फॉर्म्स आहेत ते पॅथोजेनिक आहेत. पॅथोजेनिक मीन्स दे कॉजेस डिसीजेस टू द ऑर्गॅनिझम, अदर ऑर्गॅनिझम. दुसऱ्या ऑर्गॅनिझमला डिसीज ते कॉज करतात, म्हणजे त्यांच्यामुळे रोग होतो, त्यांना पॅथोजेनिक म्हटलं जातं. आणि दे आर फाउंड रेजिस्टंट टू कॉमन अँटीबायोटिक्स ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल. बघा, त्यांच्यामध्ये दे आर फाउंड रेजिस्टंट टू कॉमन अँटीबायोटिक्स म्हणजे काय, तर त्यांच्यावरती जर अँटीबायोटिकचा वापर केला तर ते त्याला रेजिस्ट करतात, थांबवतात, कारण त्यांच्यामध्ये सेल वॉल ही ॲब्सेंट असते. लक्षात आलं का बघा. म्हणजे मायकोप्लाझ्मा जर कन्सिडर केले तर ते कसे आहेत, स्मॉलेस्ट आहेत, सेल वॉल त्यांच्यामध्ये नसतो, पॅथोजेनिक आहेत, आणि ते काय करतात तर ते रेजिस्ट करतात अँटीबायोटिक्सला, कारण त्यांच्यामध्ये सेल वॉल कसा असतो, ॲब्सेंट असतो. लक्षात आलं का बघा. आत्तापर्यंत आपण किंगडम मोनेराचे कॅरेक्टर बघितले, त्यानंतर त्यामध्ये आर्की बॅक्टेरिया, यू बॅक्टेरियाचे कॅरेक्टर बघितले, ज्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपण स्टडी केले, आणि लास्ट पॉईंट आपण बघितला मायकोप्लाझ्मा. इन अ नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट किंगडम प्रोटिस्टा. थँक्यू.